छत्रपती संभाजीनगरातील प्रकाराची योग्य चौकशी केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरात परीक्षेदरम्यान महिलांना दागिने काढायला लावल्याचा प्रकार सीटीईटी परीक्षेदरम्यान घडलेला होता। यावर योग्य कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतात महाराष्ट्रात आहे, देशामध्ये, आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारच्या परीक्षा केंद्रावर धाक दपटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना माता भगिनींना केलेले, मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय। आणि हे सरकार हिंदुत्ववादी म्हणत असताना मंगळसूत्र, चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेले। याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, संबंधितावर कारवाई करावी। या संदर्भात अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या। आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईन। पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं। तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे। त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल। योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल। जो असेल ना हे याला त्या पोरीला परीक्षेपासून वंचित ठेवला असेल त्या अधिकाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे असं मी सांगतो। आणि जोड्याने जो मारून येईल त्याला 25,000चं वगैरे बक्षीस ठेवा।